शेखला आयकर विभागानं नोटीस पाठवली आहे। ही नोटीस एबीपी माझाच्या हाती एक्सक्लुझिव्हली लागलेली आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील कोट्यवधींची जमीन सालारजंग कुटुंबांनी हिबानामा म्हणून जावेद शेख यांना दिली। या जमिनीच्या चौकशीसाठी संदीपान भुमरे यांचा ड्रायव्हर जावेद शेखला आयकर विभागानं नोटीस बजावून चौकशीसाठी बोलावलं होतं। 8 जुलैला आयकर विभागानं चौकशीसाठी बोलावलं, मात्र तो चौकशीसाठी हजर राहिला नाही अशी माहिती समोर येतेय। चौकशीला हजर राहण्यासाठी त्यानं आणखी वेळ मागितल्याची चर्चा आहे। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। कृष्णा, संदीपान भुमरे त्यांचा ड्रायव्हर आणि हैदराबादमधून मिळालेली जमीन या सगळ्याचं गौड बंगाल नेमकं काय आहे? गेल्या काही दिवसांपासून आपण प्रज्ञा पाहतो आहोत की शहरातल्या जालना रोड लगत असलेली एक जमीन जी सालारगंज कुटुंबानं संदीपान भुमरे यांचा ड्रायव्हर जो आहे जावेद याला हिबानामा करून दिली, म्हणजे बक्षीसपत्र करून दिलेली आहे। आणि ती सुरुवातीला जी जमीन होती ती 2.5 एकर होती, मात्र इम्तियाज जलील यांनी त्यात आरोप केला की हे 2.5 एकर नाही, तर ही तब्बल 9 एकर जमीन या ठिकाणी आहे आणि ही अशाच पद्धतीने दिली गेली आहे। या सगळ्या प्रकरणाचा एक तपास छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखा करत आहे। त्यामध्ये अनेकांची चौकशी केली गेली आहे, ज्यामध्ये सालारगंज कुटुंब असेल, शिवाय संदीपान भुमरे यांचा ड्रायव्हर जावेद असेल आणि इतर जे लोक आहेत, म्हणजे ज्यांनी तो हिबानामा या ठिकाणी रजिस्टर केला, या सगळ्या लोकांची चौकशी केली जाते। दुसरीकडे आता आयकर विभागानं देखील या सगळ्या प्रकरणामध्ये जावेदला नोटीस पाठवलेली आहे आणि जावेदला 8 तारखेला या सगळ्या प्रकरणात चौकशीसाठी आयकर विभागाच्या ऑफिसला हजर राहण्याच्या सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या होत्या। मात्र तो जी माहिती प्राथमिक मिळते त्यानुसार त्या तारखेला हजर न राहता त्याने आयकर विभागाला अर्ज केलाय की या सगळ्या प्रकरणाचं उत्तर देण्यासाठी आणखी वाढीव वेळ या ठिकाणी त्याला हवा आहे। आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आता आयकर विभाग देखील चौकशी करत आहे आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणात आयकरची एंट्री झाल्यानं आता हे प्रकरण अधिकच गंभीर होत आहे आणि त्यामुळे या प्रकरणात आता आयकरला काय उत्तर ड्रायव्हर देतोय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। बरोबर आहे। आयकर विभागाच्या एंट्रीनंतर या प्रकरणाला काय नवीन वळण मिळतं आणि काय नवी माहिती समोर येते याकडे लक्ष असेल। अपडेट जाणून घेत राहू तुमच्याकडून। तुर्तास धन्यवाद कृष्णा दिलेल्या माहितीसाठी।